नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण आज आपण इंग्रजी व्याकरणाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। मी तुम्हाला फक्त उत्तरं सांगणार नाही, तर त्यामागचा नियम काय आहे ते अगदी सोप्या भाषेत मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये स्पष्ट करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज क्वेश्चन आहे। चला तर मग सुरू करूयात। बघूयात क्वेश्चन 1। बघा क्वेश्चन 1 काय दिलेलं आहे। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक्स। बघा सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये आपल्याला योग्य करेक्ट असं पंक्च्युएशन मार्क हे फिलअप करायचं आहे फिल इन द ब्लँकमध्ये। तर बघा सेंटेन्स आहे, सी गेस्प यू ट्राई टू किल हिम अंडरलाइन। वी यूज एन एक्सक्लेमेशन मार्क to express strong emotions like shock, surprise or fear. Since the speaker gapes, it shows sudden shock, making the exclamation mark the correct choice. Answer आहे क्वेश्चन 3 and ऑप्शन 3 एक्सक्लेमेशन मार्क। अंडरलाईनच्या जागी काय असणार आहे, तर एक्सक्लेमेशन मार्क। का तर जेव्हा वाक्यात भीती, आश्चर्य किंवा मोठा धक्का यांसारख्या तीव्र भावना व्यक्त केले जातात, तेव्हा उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच काय, तर एक्सक्लेमेशन मार्क वापरतात। येथे शी गेस म्हणजेच काय, तर ती घाबरून श्वास रोखून म्हणाली आहे। यावरून काय होते, तर तीव्र भावना समजते। त्यामुळे काय, तर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह हे अंडरलाईनमध्ये बरोबर उत्तर येणार आहे। पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक। बघा सेंटेन्स आहे, व्हाय डिड यू नॉट सपोर्ट मी अंडरलाइन आस्क हॅरी। बघा काय असेल आन्सर, कोणतं पंक्च्युएशन मार्क हे अंडरलाईनमध्ये येण्याजोगं आहे। ऑप्शन्समधून तुम्ही तुमचं आन्सर कमेंट करायचं आहे। बघा ऑप्शन आहेत, पीरियड, डबल कोटेशन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क अँड क्वेश्चन मार्क। तर आन्सर काय असणार आहे, बघा आन्सर आहे डबल कोटेशन मार्क। डबल कोटेशन मार्क कसं असतं, तर बघा हे आहे डबल कोटेशन मार्क। व्हाय डिड यू नॉट सपोर्ट मी अंडरलाईनमध्ये असणार डबल कोटेशन मार्क आस्क हॅरी। या सेंटेन्समध्ये काय आहे, तर डायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष संवाद दाखवण्यासाठी आपण सुरुवातीला आणि शेवटी दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय, तर डबल कोटेशन मार्क्स वापरतो। वाक्याची सुरुवात एकेरी चिन्हाने म्हणजेच काय, तर व्हायने झाली आहे। वाक्याची सुरुवात कशी झाली आहे, तर व्हायने म्हणजेच एकेरी चिन्हाने। यावेळी काय असतं, तर वाक्याची सुरुवात जर एकेरी चिन्हाने झाली असली तर शेवटी काय असेल, तर उत्तर काय असेल, बघा डबल कोटेशन मार्क। 2 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे। बघा पुढचा प्रश्न, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 सेगमेंट्स। सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन ग्रामॅटिकल एरर। बघा व्हेअर यू ऑब्लिक विल बी ऑब्लिक ॲट गांधी ऑब्लिक जयंती। तर हे सेंटेन्स 4 सेंटेन्समध्ये काय झालेले आहे, तर डिवायडेड। तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। त्या 4 पर्यायांपैकी कोणत्या शब्दामध्ये कोणत्या सेगमेंटमध्ये ग्रामॅटिकल एरर आहे, तर बघा तुमचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा। तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 ऑप्शन फर्स्ट व्हेअर यू। बघा रिझन काय, तर इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन द ऑक्झिलरी व्हर्ब विल। ऑक्झिलरी व्हर्ब काय, तर विल मस्ट कम बिफोर द सब्जेक्ट यू। देअरफॉर द करेक्ट स्ट्रक्चर इज व्हेअर विल यू बी, मेकिंग व्हेअर यू द। प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नवाचक शब्दानंतर लगेच सहाय्यक क्रियापद हेल्पिंग वर्ब येते, त्यामुळे योग्य रचना काय असायला पाहिजे वाक्याची, तर व्हेअर विल यू बी। आणि इथे काय आहे, व्हेअर यू। वाक्याची सुरुवाती कशाने असली पाहिजे, तर व्हेअर विल यू बी अशी असायला हवी। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 व्हेअर यू हे ग्रामॅटिकल एरर आहे। पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन आयडियम। बघा कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग या वाक्यप्रचारासाठी योग्य मीनिंग काय आहे पर्यायांपैकी, तर बघा ऑप्शन्स काय दिलेले आहेत, टू बी व्हेरी माइसली, टू बी व्हेरी वीक अँड टायर्ड, टू बी व्हेरी सिक्रेटिव्ह, टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह। तर कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग याचा आन्सर काय आहे, तर आन्सर आहे बघा
ऑप्शन नंबर 4 टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. रिझन तर बघा कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग हा इंग्रजी काय आहे तर एक प्रसिद्ध वाक्यप्रचार आहे, ज्याचा अर्थ काय होतो कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग याचा अर्थ होतो खूप महाग असणे म्हणजे एक्स्ट्रीमली कॉस्टली असा होतो. त्यामुळे आन्सर असणार टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. सेंटेन्स दिलेला आहे द बिल्स वेअर पेड बाय राज. ऑप्शन्स राज पे द बिल्स, राज हॅज पे द बिल्स, राज हॅड पे द बिल्स, राज पेड द बिल्स. बघा द बिल्स वेअर पेड बाय राज हे वाक्य कोणतं आहे तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे वाक्य आहे आणि आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. द गिवन सेंटेन्स इज इन द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सिम्पल पास्ट टेन्स. टू कन्वर्ट इंटू ॲक्टिव्ह व्हॉइस वी यूज द सिम्पल पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब सब्जेक्ट प्लस वर्ब इन पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट. तर आन्सर काय असणार ऑप्शन नंबर 4 राज पेड द बिल्स. बघा दिलेलं वाक्य हे भूतकाळात आहे म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. वेअर पेड काय आहे तर वेअर पेड दिलेलं आहे वाक्यामध्ये. तर याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करताना काय भूतकाळातील मुख्य क्रियापद काय घ्यावे लागेल पेड, PAID पेड. बघा थेट कर्त्यानंतर घ्यावे लागेल म्हणजेच राज वापरले जाईल. त्यामुळे आन्सर असणार ऑप्शन नंबर 4 राज पेड द बिल्स. नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. सेंटेन्स आहे टोनी ऑलरेडी वॉचेड द मूव्ही बिफोर वी मेट. तर हे सेंटेन्स 4 सेगमेंटमध्ये काय केलेलं आहे तर स्प्लिट केलेलं आहे आणि या 4 सेंटेन्सपैकी कोणत्या सेंटेन्समध्ये ग्रामॅटिकल एरर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर कोणत्या सेंटेन्समध्ये ग्रामॅटिकल एरर आहे तर बघा ग्रामॅटिकल एरर आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये टॉनी ऑलरेडी हा ग्रामॅटिकल एरर आहे. बघा भूतकाळात घडलेल्या 2 घटनांपैकी पहिली घडलेली घटना ही पूर्ण भूतकाळामध्ये लिहितात म्हणजेच कशामध्ये तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहितात. त्यामुळे टोनी ऑलरेडी वॉचेड, टॉनी ऑलरेडी वॉचेड असे असायला हवे होते. तर आन्सर त्यामुळे काय असणार ऑप्शन नंबर 4 टॉनी ऑलरेडी. हा काय आहे तर ग्रामॅटिकल एरर. नेक्स्ट क्वेश्चन, parts of the following sentence have been given as options. Select the option that contain an error. सेंटेन्स आहे they finished their homework before going out to play. तर या सेंटेन्समध्ये ग्रामॅटिकल एरर काय आहे बघा वाक्याचा संदर्भ हा भूतकाळातील आहे म्हणजे काय आहे तर खेळायला जाण्यापूर्वी त्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता. दे फिनिश देअर होमवर्क बिफोर गोईंग आउट टू प्ले. त्यामुळे काय आहे तर दे फिनिश ऐवजी काय असायला पाहिजे भूतकाळ दे हॅड फिनिशेड, दे हॅड फिनिशेड वापरणे योग्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 दे फिनिश हा ग्रामॅटिकल एरर आहे सेंटेन्समधला. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. वर्ड आहे कन्व्हर्ज. तर या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द काय असेल तर बघा पर्याय आहेत डिस्पर्स, ब्रेक, ॲली, मीट. तर कन्व्हर्ज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे जर तुम्हाला येत असेल. कन्व्हर्ज या शब्दाचा अर्थ काय होतो तर बघा कन्व्हर्ज म्हणजेच एकाच ठिकाणी एकत्र येणे किंवा केंद्रित होणे. काय तर कम्स टुगेदर फ्रॉम डिफरंट डायरेक्शन टू मीट अप ॲट पॉईंट. is excess antonym is disperse which means to go or distribute in different directions. Answer disperse. ऑप्शन नंबर 1. त्यामुळे वेगवेगळ्या दिशेला पसरणे किंवा पांगणे म्हणून याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर डिस्पर्सचा अर्थ आहे वेगवेगळ्या दिशेला पसरणे आणि कन्व्हर्जचा अर्थ एकाच ठिकाणी एकत्र येणे. त्यामुळे विरुद्धार्थी शब्द कन्व्हर्जचा असेल डिस्पर्स. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स बघा आय अंडरलाईन अ लार्ज क्राऊड
फॉर माय नेक्स्ट पेंटिंग एक्झिबिशन. तर आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फिलअप करायचा आहे. बघा ऑप्शन्स आहेत इन्व्हेस्टिगेट, एक्सप्लोर, इनकॉर्पोरेट, अँटिसिपेट. ऑप्शन्समधून मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब काय आहे तर बघा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अँटिसिपेट. अँटिसिपेट म्हणजेच काय तर पूर्व अंदाज लावणे किंवा अपेक्षा करणे. चित्रप्रदर्शन म्हणजे इथे काय आहे वाक्यामध्ये एक्झिबिशन म्हणजेच काय तर चित्रप्रदर्शन होणार असल्यामुळे गर्दी होईल अशी अपेक्षा किंवा अंदाज आहे व्यक्त करण्यासाठी कोणता वर्ब असेल तर अँटिसिपेट हा योग्य वर्ब आहे. त्यामुळे आन्सर असणार ऑप्शन नंबर 4 अँटिसिपेट. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा सेंटेन्स आहे द हिल्स वेअर कवर्ड इन अ ब्लँकेट ऑफ स्नो मेकिंग इट व्हेरी डिफिकल्ट फॉर फिल इन द ब्लँक्स ग्रुप्स ऑफ हायकर्स. तर बघा कोणतं ऑप्शन हे योग्य वाटतं या रिकाम्या जागेसाठी. या सेंटेन्समध्ये काय तर ट्रेकर्सच्या एका विशिष्ट आणि आधीच निश्चित केलेल्या समूहाबद्दल बोलले जात आहे म्हणजे स्पेसिफिक ग्रुप ऑफ हॅकर्स. म्हणून आपल्याला इथे काय वापरायचं आहे तर डेफिनाइट आर्टिकल वापरायचं आहे. तर ऑप्शन्सपैकी डेफिनाइट आर्टिकल काय आहे तर डेफिनाइट आर्टिकल आहे द. ऑप्शन नंबर 3 आन्सर काय असणार द. तर द का बघा सिन्स वी आर टॉकिंग अबाउट अ स्पेसिफिक ग्रुप ऑफ हॅकर्स नेव्हिगेटिंग थ्रू द स्नो कवर्ड हिल्स द डेफिनाइट आर्टिकल इज द. हे यूज केलं आपण. ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे द. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. या सेंटेन्समध्ये अंडरलाइन वर्ड आहे रॅटल ऑफ. तर याच्यासाठी आपल्याला सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द काय असेल या रॅटल ऑफ या शब्दासाठी. ऑप्शन्स आहेत टू स्पीक क्विकली अँड एफर्टलेसली, रिसाइट, रन थ्रो, फायर ऑफ. बघा रॅटल ऑफ या शब्दाचा अर्थ काय होतो. बघा रॅटल ऑफ म्हणजेच कोणतीही अडचण न येता अतिशय वेगाने आणि सहजपणे नावे किंवा माहिती तोंडपाठ बोलून दाखवणे हा होतो रॅटल ऑफचा अर्थ. तर यासाठी आपल्याला अप्रोप्रिएट सिनॉनिम्स काय आहे काय असेल तर बघा उत्तर आहे टू स्पीक क्विकली अँड एफर्टलेसली. ऑप्शन नंबर 1 रॅटल ऑफचा सिनॉनिम्स आहे टू स्पीक क्विकली अँड एफर्टलेसली. बघा टू रॅटल ऑफ समथिंग मीन्स टू से, लिस्ट और रिसाइट इट व्हेरी रॅपिडली विथ ग्रेट इज. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. सेंटेन्स वाचू. सी सीम टू हॅव ॲन एक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशंट अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. तर ऑप्शन्स आहेत शिफ्टलेस, टायरलेस, केअरलेस अँड शेपलेस. तर ॲन्सर काय असणार बघा इनएक्झॉस्टिबल. याचं काय आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. तर याचा अर्थ काय होतो बघा इनएक्झिस्टेबल म्हणजेच काय तर कधी न संपणारा. दिलेल्या पर्यायांपैकी ॲन्सर काय असणार तर शिफ्टलेस ज्याला काही करण्याची इच्छा नाही. ऑप्शन नंबर 1 शिफ्टलेस याचा ॲन्सर काय आहे इनएक्झिस्टेबल. याचं अँटोनिम आहे शिफ्टलेस. कारण इनएक्झिस्टेबल याचा अर्थ काय होतो तर बघा न संपणारा, कधी न संपणारा. आणि शिफ्टलेस म्हणजेच काय तर दिशाहीन, आळशी. याचा विरुद्धार्थी शब्द आहे आळशी, शिफ्टलेस. ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शिफ्टलेस. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे आय हॅव अ नोटीस दॅट मन्या कम्स अंडरलाईन टू द ग्राउंड. बघा ऑप्शन या अंडरलाईनमध्ये बसण्यासारखं ऑप्शन्सपैकी आन्सर काय आहे. ऑप्शन्स आहे ऑलवेज, नेव्हर, रेग्युलरली आणि सर्टनली. तर आन्सर काय असणार आहे बघा वाक्याच्या शेवटी टू द ग्राउंड आहे. काय आहे वाक्याच्या शेवटी टू द ग्राउंड. वाक्यरचनाच्या नियमानुसार ऑलवेज आणि नेव्हर हे क्रियापदाच्या आधी येतात. त्यामुळे वाक्याच्या ओघात म्हणजेच नियमितपणे कोणता शब्द असेल तर रेग्युलरली हा शब्द सर्वात योग्य बसतो. कोणता शब्द योग्य बसतो तर रेग्युलरली.
ऑप्शन नंबर 3 answer is regularly. I have noticed that Manya comes regularly to the ground. Next question. Select the option that express the given sentence in passive voice. The engineer are repairing the shutters of the dam. बघा, मूळ वाक्य चालू कशाने झाले तर वर्तमान काळात परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये, कारण आर रिपेअरिंग. वाक्यामध्ये काय आहे तर आर रिपेअरिंग आहे. जेव्हा चालू काळाचे पॅसिव्ह व्हॉइस करतो आपण तेव्हा बिंग प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच V3 काय असेल तर रिपेअर्ड. रिपेअरिंग V3 फॉर्म काय असेल तर रिपेअर्ड वापरले जाते. त्यामुळे आन्सर काय असणार ऑप्शन नंबर 3 द शटर्स ऑफ द डॅम आर बिंग रिपेअर्ड बाय द इंजिनियर. Because the active sentence is in present continuous tense, its passive structure is object plus am is are plus being plus past participate means V3 plus by plus subject. Hence, are being repaired is correct. Answer number 3. Next question. Select the most appropriate meaning of the underlined idiom. The smartwatch has an adjustable belt. Underline one size. सो वन साईज फिट्स ऑल. बघा, अंडरलाईन वाक्यप्रचार काय आहे तर वन साईज फिट्स ऑल म्हणजेच काय तर अशी गोष्ट जी सर्वांसाठी किंवा सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये उपयुक्त किंवा योग्य ठरते, सर्व वयोगटांसाठी किंवा लोकांसाठी योग्य ठरते, याचाच अर्थ वन साईज फिट्स ऑल. तर ऑप्शन्स आहेत वन वॉच इनफ टू ऑल, वन वॉच शुड बी यूज, सुटेबल टू ऑल एज ग्रुप्स, वन पर्सन शुड वेअर. तर आन्सर काय असणार आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सुटेबल टू ऑल एज ग्रुप. बिकॉज द आयडियम वन साइज फिट्स ऑल refers to something designed to be suitable, applicable or usable in all cases or for all people. Next question. Select the most appropriate question tag to fill in the blank. बघा, या वाक्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे तर क्वेश्चन टॅग फिलअप करायचा आहे. नोबडी लाईक हर ॲटिट्यूड कॉमा फिलिंग द ब्लँक्स क्वेश्चन मार्क. तर बघा, अंडरलाईनमध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग फिलअप करायचा आहे. तर ऑप्शन्सपैकी कोणता क्वेश्चन टॅग या वाक्यामध्ये बसेल तर बघा, वाक्यात नोबडी काय आहे तर नोबडी म्हणजेच नकारात्मक शब्द असल्यामुळे क्वेश्चन टॅग होकारार्थी पॉझिटिव्ह असला पाहिजे. नोबडीसाठी दे हा सर्वनाम वापरतात आणि भूतकाळ लाईक LIKED लाईक असल्यामुळे डीड सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. त्यामुळे आन्सर असणार डीड दे. ऑप्शन नंबर 3 क्वेश्चन टॅग आहे डीड दे. बिकॉज सिन्स nobody is a negative subject, the question tag must be positive. Also, indefinite pronouns like nobody take they as the tag pronoun and the simple past tense require did. Thus, the tag is did they. Option number 3 correct answer did they. Next question. Select the most appropriate meaning of the underlined proverb. The famous cricketer has started his second innings as a politician. Underlined proverb काय आहे his second innings as a politician. म्हण काय दिलेलं आहे बघा, सेकंड इनिंग्स. सेकंड इनिंग्सचा अर्थ काय होतो तर म्हणीचा अर्थ होतो आयुष्याचा दुसरा टप्पा किंवा नवीन क्षेत्रात केलेली नवीन आणि मोठी सुरुवात असा होतो. तर बघा, द फ्रेजेस सेकंड इनिंग्स इज यूज मेटाफोरिकली टू डिस्क्राइब अ न्यू डिस्टिंक्ट अँड इम्पॉर्टंट फेज ऑर पिरियड इन अ पर्सन लाईफ लाईक स्टार्टिंग अ न्यू करियर आफ्टर रिटायरमेंट. दे मीन्स आन्सर इज ऑप्शन नंबर 4 सेकंड पार्ट ऑफ हिज लाईफ. उत्तर काय आहे पर्याय नंबर 4 सेकंड पार्ट ऑफ हिज लाईफ. सेकंड इनिंग्स या म्हणीचा अर्थ आहे आयुष्याचा दुसरा टप्पा किंवा नवीन क्षेत्रात केलेली नवीन आणि मोठी सुरुवात. याचा अर्थ असा होतो तर ऑप्शन्समधून याचा अर्थ होतो सेकंड पार्ट ऑफ हिज लाईफ. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे R.K. Narayan was a great novelist who explained even fill in the blank ideas in simple language. The sentence highlights that the novelist made even complex or unclear ideas easy to understand. R.K. नारायण कठीण संकल्पना सोप्या भाषेत मांडायचे म्हणून योग्य पर्याय काय असणार तर
पर्याय आहे ऑब्स्कर. ऑप्शन नंबर 4 ऑब्स्कर. ऑब्स्कर म्हणजेच गुंतागुंतीच्या, स्पष्ट नसलेल्या किंवा समजायला कठीण असणाऱ्या गोष्टी. तर आन्सर इज ऑप्शन नंबर 4 ऑब्स्कर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. वी शूड अराईव्ह, अंडरलाईन द एअरपोर्ट ॲट लिस्ट अँड हवर अर्ली. ऑप्शन्स बाय, अपॉन, ॲट, बिसाईड. तर अंडरलाईनमध्ये प्रिपोजिशन आपल्याला फिलअप करायचं आहे. करेक्ट प्रिपोजिशन काय असणार? वी यूज द प्रिपोजिशन ॲट. ऑप्शन नंबर 3 ॲट when referring to a specific point, location or public place. Example, at the airport, at the station. सेंटेन्समध्ये आहे एअरपोर्ट. विमानतळ, एअरपोर्ट ही काय आहे तर एक निश्चित आणि विशिष्ट जागा आहे. स्पेसिफिक लोकेशन आहे. विशिष्ट ठिकाणाचा उल्लेख करण्यासाठी आपण काय वापरतो तर ॲट हे प्रिपोजिशन वापरतो. आन्सर असणार ऑप्शन नंबर 3 ॲट. वी शूड अराईव्ह ॲट द एअरपोर्ट ॲट लिस्ट अँड हवर अर्ली. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. थॉमस कॅन प्ले फिल इन द ब्लँक गिटार. तर ऑप्शन्सपैकी योग्य आर्टिकल काय असणार तर आर्टिकल ऑप्शन्स दिलेले आहेत इन, ऑफ, अँड, द. तर काय आहे बघा आन्सर, संगीताच्या वाद्याचा. थॉमस कॅन प्ले गिटार. तर संगीताच्या वाद्याचा नावापूर्वी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जसे काय आहे तर गिटार, व्हायोलिन, पियानो. नेहमी यासाठी काय वापरतो तर द हे निश्चित डेफिनाइट आर्टिकल आपण वापरत असतो. आन्सर असणार द. ऑप्शन नंबर 4 द. बिफोर द नेम्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक गिटार, पियानो, फ्ल्यूट, व्हेन टॉकिंग अबाउट प्लेइंग देम वी ऑलवेज यूज द डेफिनाइट आर्टिकल द. नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate tense from the fill in the blank. Angel, underline, towards the playground. Options will walking, was walking, shall walking, were walking. तर आन्सर काय असणार बघा, एंजल हा एकवचनी सिंग्युलर करता आहे त्यामुळे त्याच्यासोबत वाज येईल. काय येईल तर वाज येईल. विल आणि शाल नंतर थेट ING लागत नाही त्यामुळे वाज वॉकिंग हा चालू भूतकाळ हे आन्सर योग्य आहे. वाज वॉकिंग आपल्याला हा चालू भूतकाळामध्ये म्हणजेच पास्ट कंटिन्युअसमध्ये हे सेंटेन्स दाखवायचं आहे त्यामुळे आन्सर असणार एंजल वाज वॉकिंग टॉवर्ड्स द प्लेग्राउंड. नेक्स्ट क्वेश्चन, select the incorrectly spelled word in the following sentence. She bought a beautiful bouquet of flowers for her friend. Options bought, flowers, bouquet, beautiful. तर आन्सर काय असणार बघा, इनकरेक्टली आपल्याला स्पेलिंग मिस्टेक आहे या सेंटेन्समध्ये. तर इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आन्सर काय असणार तर बघा तुम्ही लक्षपूर्वक बघा सेंटेन्समध्ये इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तर बघा इथे ब्युटिफुल. ऑप्शन नंबर 4 ब्युटिफुलचे स्पेलिंग चुकीचे दिलेले आहे. योग्य स्पेलिंग काय आहे तर BEU BEA आणि इथे काय दिलेलं आहे तर BEU. तर ब्युटिफुलची स्पेलिंग आहे BEUTIFUL. ही काय आहे तर ब्युटिफुलची करेक्ट स्पेलिंग आहे त्यामुळे या वाक्यामध्ये इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आहे ब्युटिफुल. ऑप्शन नंबर 4 इज आन्सर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन. वन ऑफ देम कंटेन्स अन एरर. द अंडरलाइन पार्ट्स आर गिवन ॲज ऑप्शन्स विथ सम चेंजेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. अंडरलाइन सेंटेन्स आहेत महेश हॅज मेट अँड नेक्स्ट सेंटेन्स व्हेन ही वॉज गोईंग. तर या सेंटेन्समधून या दोन सेंटेन्समध्ये आहे एरर. तर हा एरर आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन्समधून कोणत्या सेंटेन्समध्ये एरर आहे आणि तो एरर काय तर बघा सेंटेन्स काय आहे तर महेश हॅज मेट हिज अंकल व्हेन ही वॉज गोईंग टू हिज फ्रेंड्स हाऊस लास्ट वीक. सिन्स द ॲक्शन टूक प्लेस इन अ स्पेसिफिक पास्ट टाईम लास्ट वीक,
we must use the simple past tense met instead of the present perfect tense has met. वाक्यात लास्ट वीक गेल्या आठवड्याचा उल्लेख आहे जो भूतकाळ दर्शवतो. भूतकाळातील साध्या कृतींसाठी साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स वापरतो, त्यामुळे मेट वापरला जातो. पूर्ण वर्तमान काळात हॅज मेट वापरत नाही, त्यामुळे आन्सर काय असणार? महेश मेट. एरर कोणत्या सेंटेन्समध्ये आहे? अंडरलाईनपैकी महेश हॅज मेट अँड व्हेन ही वॉज गोईंग या दोन सेंटेन्सपैकी महेश मेट या सेंटेन्समध्ये एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट मिनिंगफुल अँड करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स द ब्रेव शोल्जर फॉट अगेन्स्ट द फिल इन द ब्लँक्स ड्रॅगन इन द डार्क ट्रीचरस केव. बघा तर अंडरलाईनमध्ये योग्य वर्ड कोणता असणार? तर ऑप्शन नंबर 3 फिअर. फेअर्स FIERC फेअर्स. फेअर्स म्हणजे काय? तर भयंकर, क्रूर किंवा हिंस्र. ड्रॅगनसाठी फिअर्स हा भयंकर, हिंस्र, ड्रॅगन हा विशेषण म्हणून सर्वात योग्य शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Read the following statement and fill in the blank using the correct question tag. Madhav and Akhila are on their way to the college. अंडरलाईनमध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग फिलअप करायचा आहे. तर करेक्ट क्वेश्चन टॅग या वाक्यासाठी काय असेल? तर बघा, वाक्य हे होकारार्थी आहे, पॉझिटिव्ह वाक्य आहे आणि त्यात आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद कोणते? तर आर आहे. त्यामुळे टॅग क्वेश्चन टॅग हा कसा असणार? तर नकारात्मक, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग असणार. माधव अँड अखिल हे अनेक वचनी असल्याने तेथे काय असणार? तर ते हे सर्वनाम वापरले जाईल. द स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह अँड युजेस द हेल्पिंग वर्ब आर, सो द क्वेश्चन टॅग मस्ट बी निगेटिव्ह आरंट. क्वेश्चन टॅग मस्ट बी निगेटिव्ह आरंट. Since the subject consists of two people, Madhav and Akhila plural, the pronoun used is they, thus the correct question tag is aren't they. Option number 1 aren't they is correct question tag. Madhav and Akhila are on their way to the college, aren't they. तर मित्रांनो, हे होते आजचे 25 अतिशय महत्त्वाचे इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न आणि त्याची सोपी स्पष्टीकरणं. मला खात्री आहे की तुम्हाला हे नियम खूप चांगल्या प्रकारे समजले असतील. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. हा क्वेश्चन होमवर्कसाठी आहे. बघा, हॉनेस्टी इज अंडरलाईन बेस्ट पॉलिसी. तर या रिकाम्या जागेत कोणते आर्टिकल येईल? तुमचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा. ऑल द बेस्ट.